आज आपण गुलाबजामुनच्या उरलेल्या पाकापासून शंकरपाळे बनवणार आहोत। तरी शंकरपाळे खरंच मऊ आणि बघू शकता खुसखुशीत झालेले आहेत। अगदी बिस्किटासारखे शंकरपाळे बनून तयार आहेत। नमस्कार, मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 100 ग्राम डालडा घेतलेला आहे। तुम्ही डालड्याऐवजी तूपही घेऊ शकता। पावशेर मैदा घेतलाय, त्यानंतर 1 वाटी गुलाबजामुनच्या उरलेला पाक घेतलेला आहे। तर आपण डालडा गरम करून घ्यायचा आहे। ह्याचं आपल्याला कडकडीत असं मोहन तयार करून घ्यायचं आहे। तर आपला डालडा इथे छान गरम झालेला आहे। त्याआधी आपण इथे मैदा असं पसरून घेऊया। आता ह्यामध्ये आपल्याला जे डालड्याचं मोहन तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचंय। आता चमच्याने ह्याला मिक्स करून घेऊया। आता डालडा आणि मैदा जे आहे ते आपल्याला हाताने असं चोळून घ्यायचंय, म्हणजे डालडा आणि मैदा असं मिक्स झाला पाहिजे। आणि जोपर्यंत आपलं इथे मूठ वळत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मस्त आपली मूठ वळून झालेली आहे, म्हणजे डालडा आणि मैदा असं मिक्स झालेला आहे। तर इथं आपण अगदी चिमूटभर मीठ टाकणार आहोत। तर कोणताही गोडाचा पदार्थ बनवते वेळेस मीठ टाकलं की गोडाचा पदार्थ जे आहे त्याची चव वाढते। तर आपण आता हे पीठ असं मळून घेणार आहोत, म्हणजे आपण कणिक मळतो तशा पद्धतीचा आपल्याला इथे गोळा तयार करायचा नाहीये, फक्त असं मोठाड इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। तर बघू शकता मी अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता हे आपण पीठ मिक्सरला असं फिरवून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ टाकून आपल्याला मिक्सरला असं फिरवून घ्यायचंय। तर जास्त वाटण करायचं नाही, फक्त ह्याला असं मिक्सरला फिरवून घ्यायचंय। तर असं केल्याने काय होईल, आपले शंकरपाळे एकदम खुसखुशीत आणि मऊ होतील, म्हणजे आपलं पीठ छान मळलं जाईल। तर बघू शकता इथे मी मिक्सरच्या भांड्याला इथे पीठ सगळं मळून घेतलेलं आहे। तर आता हे आपण पीठ असं पाक टाकून मळून घेणार आहोत। पीठ आता छान असं मळून घ्यायचं आहे। तर आपण पीठ जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, मिडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर थोडंसं पातळच पीठ आपल्याला मळून घ्यायचंय, म्हणजे डालडा टाकल्यामुळे लवकर पीठ आकसलं जातं, त्यामुळे थोडंसं आपण इथे चपातीला आपण पीठ मळतो तशा पद्धतीचं आपण इथे पीठ मळून घेऊया। तर 10 ते 15 मिनिटं आपण असंच ठेवून द्यायचंय। त्यानंतर थोडंसं पाक टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे। तर आता आपण ह्याचे एक लाटी बनवून घेऊया। तर मी ते त्यासाठी पोळपाट घेतलाय आणि त्यावरती लाटी ठेवून हे आपण चपाती लाटतो ना तशा पद्धतीची ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे। त्यानंतर बघा आपण चपाती जशी लाटतो तसेच लाटून घ्यायचे, पण चपाती आपली पातळ असते, पण ही लाटी आपल्याला थोडीशी जाड लाटायचे। तर बघा इथे मी सुरीने असे ह्याचे काप करून घेत आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे काप करू शकता। तर आपली बघू शकता इथे लाटी चिरलेली नाहीये कुठेही, म्हणजे पीठ आपलं छान मळलं गेलेलं आहे। तर बघा आपण काप करते वेळेसही आपले जे शंकरपाळ्याचे काप आहेत ती सहज निघत आहेत, म्हणजे पीठ छान असं मळलं गेलं पाहिजे, म्हणजे शंकरपाळे खायला खुसखुशीत आणि मऊ होतात। तर गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलंय, त्यामध्ये आधी आपण सुरुवातीला तेल गरम झाले का ते बघायचं आहे एक शंकरपाळे टाकून। तर बघा इथे तेल आपलं छान तळलंय, म्हणजे आता ह्यामध्ये जे काप केलेले आहेत ते टाकून घ्यायचे। तर काप आपल्याला एकदमच टाकून घ्यायचे, म्हणजे जे शंकरपाळे आहेत ते तळते वेळेस मागं पुढं होणार नाहीत। तर बरोबर हे छान असं तळून निघतील। आणि बघा कलर ही किती छान सुरेख आलेला आहे। तर आपण सोनेरी कलर येईपर्यंत ह्याला तळून घेऊया आणि आपण आता ह्याला झारीने असं काढून घेऊया। तर बघा शंकरपाळे बाहेर काढतानाही त्याची प्रोसेस चालूच असते, त्यामुळं आपल्याला शंकरपाळे लवकर बाहेर काढून घ्यायचे असतात। तर ती गोड असल्यामुळं त्याचा कलर लगेच चेंज होऊ शकतो। तर बघा किती छान कलर आलेला आहे शंकरपाळ्याला।
तर आता हे शंकरपाळे आपण काढून घेऊया आणि सगळे शंकरपाळे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आता इथे आपली शंकरपाळे बनवून तयार आहेत। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही असे नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।